गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर आज आपण सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे रघुकुल ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण अपूर्णांक पाठ पाहणार आहोत. अपूर्णांक पाठातील छोटीशी कन्सेप्ट. ठीक आहे. तर हा जो अपूर्णांक पाठ आहे तुम्हाला नवोदय, स्कॉलरशिप, इतर सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ठीक आहे, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असा हा पाठ आहे. याच्यातील छानशी कन्सेप्ट आपण इथं आज पाहणार आहोत. तर प्रश्न पहा काय आहे. एका पाण्याच्या टाकीत 240 लिटर पाणी मावते. ती 5/12 भरलेली आहे. तर त्या टाकीत किती लिटर पाणी आहे असा आहे प्रश्न. तर या हा जो प्रश्न आहे तर कसा सोडवायचा आहे तो व्यवस्थित पहा. तर इथं 240 लिटर पाणी मावते म्हणजे त्या टाकीची कॅपॅसिटी आपल्याला इथे दिलेली आहे, क्षमता किती दिलेली ती अगदी व्यवस्थित अगोदर पाहिजे आहे. आणि ती 5/12 भरलेली आहे. ठीक आहे. मग आता हा अपूर्णांकावर फोकस करायचा. अपूर्णांक काय दिलेला आहे आपल्याला? 5/12 हा अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे. मग या अपूर्णांकाचा अर्थ काय? तर हा जो छेद आहे तो काय दर्शवण्याचं काम करतोय, काय सांगण्याचं आपल्याला काय काम करतोय, तर एका वस्तूचे समान केलेले भाग. म्हणजे त्या पाण्याचे 240 लिटर पाणी आहे पण त्या पाण्याचे 12 समान भाग केलेले आहेत आणि त्या 12 समान भागापैकी, ठीक आहे, हे काय आहेत? समान भाग. आणि या समान भागापैकी 5 भागात काय आहे? 5 भाग भरलेले आहे. तर हे भरलेलं पाणी, भरलेले भाग आहे. पाणी भरलेले भाग. आणि आपल्याला प्रश्न काय केलाय तर त्या टाकीत किती लिटर पाणी आहे, त्या टाकीत किती लिटर पाणी आहे हे आपल्याला काढायचं. म्हणजे 5 भागात एकूण किती लिटर पाणी हे आपल्याला काढायचंय. मग आपण काय करायचं? 5/12 गुणिले 240. 5/12 ते 240 काढून घ्या किंवा 240 चे 5/12 एकच. मग 12×1 = 12, 12×2 = 24, 12×0 = 0 आणि 20/100. अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता. किंवा आणखीन दुसरी टेक्निक काय, मी काय सांगितलं तुम्हाला, 12 पैकी 5 भागात, 12 समान भागापैकी 5 भागात पाणी आहे. मग एका भागात पाणी किती आहे? मग 240 चे 12 समान भाग करायचे. ठीक आहे. मग 12×1 = 12, 12×2 = 24, 12×0 = 0. एका भागात 20 लिटर पाणी. असं आपल्याला 5 भागाचा अंश काय दर्शवतोय? किती पाणी, किती भागात पाणी आहे, तर 5 भागात पाणी असं आपल्याला सांगतोय अंश. ठीक आहे. मग एका भागात 20 लिटर पाणी आहे तर असं आपल्याला 5 भागात काढायचं, म्हणून 20/100. तर ही दुसरी टेक्निक. ठीक आहे. आलं लक्षात? बघा किती सोपं आहे. जी टेक्निक तुम्हाला आवडते त्या टेक्निकनं तुम्ही सोडू शकता. आलं लक्षात? तर या पद्धतीनं अशा पद्धतीचा प्रश्न सोडवायचा. तर याचा ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आता पहा दुसरा प्रश्न. एका पाण्याच्या टाकीची क्षमता 570 लिटर आहे. ती 5/19 भरलेली आहे. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल? आता प्रश्न व्यवस्थित पहा. काय सांगितले प्रश्न? तर टाकीची क्षमता 570 लिटर आहे. कॅपॅसिटी ऑफ दॅट कंटेनर किती आहे? 570. आणि ती 5/19 भरलेली आहे. प्रश्न बघा की ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल. म्हणजे ती टाकी काय करायची आपल्याला? पूर्ण भरायची. म्हणजे आधी त्याच्यात काहीतरी पाणी आहे पण आणखीन आपल्याला ओतून पाणी काय करायचे? टाकी पूर्ण भरायची आहे. म्हणजेच त्या टाकीचे आपल्याला काय करायचंय? त्या टाकीत किती पाणी भरावं लागेल हे काढायचे. चला तर मग काढूयात. फक्त या ठिकाणी अपूर्णांक काय दर्शवतोय हे पाहायचंय. बघा, टोटल कॅपॅसिटी आपल्याला सांगितली 570 लिटर पाणी आहे. मग 519 भरलेली आहे. किती भरलेली आहे? 519. म्हणजे 19 समान भागापैकी 5 भाग कसे आहेत? पाण्याने भरलेले. पाणी भरलेले. याच्यात 5 भागात काय? पाणी भरलेले. मग रिकामे भाग किती आहेत? रिकामे भाग किती आहेत? 19 मधून 5 वजा करा, 14 भाग रिकामे आहेत. 14 भाग रिकामे. हे ज्याला कळेल ना तो टॉपवरच राहणार आहे. ठीक आहे. तो टॉपवर राहणार, कारण की हा फ्रॅक्शन काढता येणं. आता हे 14/19 जे भाग आहेत ते रिकामे आहेत. ठीक आहे. आता इथं बघा 570 गुणिले 14/19. आता 19 × 19, 19 × 57, 19/00. मग 14 गुणिले 30 किंवा 30 गुणिले 14 करा, काही हरकत नाही. मग 14 × 3 = 42 आणि वरचा 0. म्हणजे 420 लिटर पाणी आपल्याला
ओतावं लागणार आहे, भरावं लागणार आहे ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आपलं ऑप्शन असणार आहे सी 420. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, टाइप 3 सुरू झालाय आपला आता. एक भांडे पाण्याने 1/7 भरलेले आहे. किती? 1/7. मग 1/7 म्हणजे काय? तर अतिशय सोपे बघा, 1 म्हणजे 1 अंश. ठीक आहे, 1 म्हणजे काय? 1 अंश छेद 7. ठीक आहे, 1 अंश छेद 7 या पद्धतीनं. तर 1/7 काय भरलेला आहे, पाणी भरलेलं. तर मी डायरेक्ट आता अंश म्हणजे काय, तर समान भागापैकी किती भाग पाण्याचा आहे हे दाखवण्याचं काम हे अंश करत असतो. पाणी भरलेले, एकाच भागात पाणी भरलेलं आहे आणि ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन 42 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला त्या भांड्याची कॅपॅसिटी काढायची आहे, क्षमता काढायची आहे. मग आपण काय करणार आहोत बघा, ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन 42 लिटर पाणी आहे. आता 1/7 भागात पाणी भरलेले म्हणजे 7 समान भागापैकी एका भागात पाणी भरलेले. मग 7 वजा 1 करा, 6 भाग रिकामे. किती पैकी? 7 पैकी 6 भाग रिकामे आहेत, पाणी न भरलेले म्हणजे रिकामे. ओके, पाणी न भरलेले. मग आपल्याला काय करावं लागणार बाळांनो? चला काय करावं लागणार, आता 6 भागात किती पाणी सांगितले त्यांनी? 6 भागात 42 लिटर पाणी लागत असेल तर क्षमता सांगितली, टोटल कॅपॅसिटी काढायला सांगितली आहे. म्हणून 7 भागात एकूण किती भाग आहेत? 7. मग 7 भागात एकूण किती लिटर पाणी? आता तिरका गुणाकार करा, तिरकस गुणाकार करूयात. 7 गुणिले 42 छेदामध्ये 6. ठीक आहे, कॅन्सलेशन करूयात. 6 1 6, 6 7 42, सो 49 लिटर, 49 लिटर पाणी त्या काय आहे, त्या भांड्याची क्षमता किती आहे? 49 लिटर. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचं या प्रश्नाचं. आता टाइप 4 बघा, एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात 52 लिटर दूध मावते. ती 513 भरलेली आहे. जर त्यातले 1/2 दूध काढून टाकले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती दूध घालावे लागेल? पहा, आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगितलं इथं व्यवस्थित समजून घ्यायचं. एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात 52 लिटर काय होते? दूध मावत आहे. म्हणजे कॅपॅसिटी जी क्षमता आहे त्या टाकीची ती 52 लिटर इतकी आहे. पण ती 513 भरलेली आहे. पण ती काठोकाठ भरली आहे का? नाही, फक्त क्षमता सांगितली आपल्याला. आणि भरलेली किती आहे? 5/13 भरलेली आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला त्या टाकीत किती पाणी आहे, किती दूध आहे ते काढून घ्यावं लागेल. मग पूर्ण जी क्षमता आहे टाकीची ती आपल्याला दिलेली आहे. पूर्ण क्षमता किती आहे त्या टाकीची? 52 लिटर. किती आहे? 52 लिटर. मग 52 लिटरचे 513, 13 समान भागापैकी 5 भाग भरलेली आहे. मग काय करायचं? तर काटाकाटी, 13 1 13, 13 चोक 52. मग इथं 5 चोक 20, 20 लिटर काय आहे त्या टाकीत दूध आहे. त्या भांड्यात काय आहे किंवा त्या दुधाच्या टाकीत काय आहे? 20 लिटर दूध आहे. 20 लिटर दूध आहे. पण ऍक्च्युअली कॅपॅसिटी क्षमता किती दिलेली होती आपल्याला? किती दिलेली होती? 52 लिटर. पण 52 लिटर ती काय भरलेली नाहीये, ती फक्त 5/13 भरलेली आहे. म्हणजेच त्याचा पूर्णांक संख्या आपण काढली, 20 लिटर आहे त्यामध्ये दूध. आता त्यातले 1/2 लिटर दूध काढले. 1/2 लिटर म्हणजे काय? 1/2 म्हणजे काय? अर्धा. ठीक आहे, अर्धा. आता 20चा अर्धा करा, काय येणार? 10 लिटर दूध काढून घेतलं तर उरणार किती? 10 लिटर उरणार. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. किंवा असंही तुम्ही करू शकता, 20चा अर्धा काढू शकता. मग 2 1 2 10 20 म्हणजे 10 लिटर दूध काढले तर शिल्लक किती काढायचे? 10 लिटर दूध काढले. मग 20 मधून 10 वजा करा, उरणार किती? 10. ठीक आहे, 20 वजा 10 केलं तर 10 लिटर दूध काय असणार आहे? शिल्लक असणार आहे त्या टाकीत. ठीक आहे,
मग आता काय सांगितलं आपल्याला बघा, आता शिल्लक लिटर किती राहिले, काढून सुद्धा किती लिटर दूध शिल्लक राहिले ते आपण काढलेले, आणि आपल्याला प्रश्न केलाय तर टाकी काटोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. टाकी आपल्याला परत काटोकाठ भरायची, म्हणजे परत 52 लिटर इतकी फुल असली पाहिजे ती. ठीक आहे, आणि तेवढी भरण्यासाठी आणखीन त्या टाकीमध्ये किती लिटर दूध टाकावं लागेल, घालावं लागेल, ओतावं लागेल हे आपल्याला काढायचंय. मग या ठिकाणी काय करायचंय, त्याची क्षमता किती आहे, 52 लिटर आहे, पण आता सध्या त्याच्यामध्ये दूध 10 लिटर आहे. म्हणजे 10 लिटर वजा करावे लागतील ना तुम्हाला. मग 52 मधून 10 वजा करा, काय येणार, 42 लिटर दूध काय करावं लागेल, त्यामध्ये घालावं लागेल. कशामुळे, तर त्या टाकीची क्षमता पूर्ण होण्यासाठी, पुरेपूर होण्यासाठी. सो या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर ए फायनल आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने काढायचे, आणि अशाच टेक्निक तुम्हाला शिकायचे असतील, विविध टेक्निक ट्रिक्स तुम्हाला शिकायचे असतील तर आजच रघुकुल नवोदय क्लासेसला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आपल्या, आणि आपल्या याच्यावरती ऑनलाईन क्लासेस होतात. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला, म्हणजेच असेच विविध आणखीन नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटतील. आता हा जो प्रश्न तुम्हाला मी सरावासाठी दिलाय, उत्तर काढायचं आणि पटकन कॉमेंट सेक्शन मध्ये टाकून द्यायचं उत्तर. ठीक आहे, चला थांबूयात मग.